गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री हरिविजय ग्रंथ उत्तरार्ध अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय कमलोचना कांचनांबरा कमनी रूपा कमलाधरा कर्ममोचका किलमेशहारा हरिसंहारा कमठरूपा परमानंदा परमपुरुषा परात्परा पयोब्धिवासा पद्मजनका परमहंसा पंडरीशा पद्मात्मया गोपविराहा गोवर्धन उद्धरणा गोपीवल्लभा गोपपालना गोपपालका गोरक्षणा गोरसचोरा गोविंदा राधारंगा रासविहारा राघवरंजने संहारा रावणांतका राजेंद्रा राजीवाक्षा ऋणमोचका मकरकुंडला मणिमयहारा मदनीर प्रिया मुर संहारा मंगलधामा मंदोद्वारा काय करता जाहला. ब्रह्मानंदा यदुकुलभूषणा पुढे बोलले ग्रंथरचना मथुरेशी जाऊन व्यंकटयना काय करता जाहला. 19 अध्यायी कथन. कंस मारून केले बंदी मोचन यावर झाले मौंजी वंदन मग नंद गेला गोकुळा यावरी सुदामा नामा ब्रह्मण संकर्षाणी श्रीकृष्ण गुरुग्रहा प्रति दोघे जण वेद्याभसी चालले अवंती नगरी माझी जाण महाऋषी नाम संदीपन तो शांतदांतन ज्ञानी निपुण चारी वेद मुखोद्गत तो सर्वज्ञ परिपूर्ण त्यासी नाही ज्ञानाभिमान तो वेदाज्ञामानी प्रमाण त्याशी शरणादी जावे परवदारा आणि परधन जेथे परांग मुखचित्त पूर्ण तो कदा अनुच्चारी परदोष गुण त्याशी शरणादी जावे जो सर्वज्ञ दयाळू उदास जो सदाचार वृत्ती जैसा चंडास सर्वाभूती दया विशेष त्याशी शरणादी जावे जो तरुण दुसऱ्याशी तारिता होये शिष्या जो ब्रह्मारूप पाहे माना पाने चित्त समावे त्याशी शरणादी जावे आपण ज्याशी विद्यादान केले ते शिष्य तुझिया शरण गेले चित्त क्रोधेन खळवळले त्याशी शरणादी जावे जन झुंगारते निंदेचे पाषाण पुढे केले क्षमा आडवून मनात निपजे द्वेष पूर्ण त्याशी शरणादी जावे पुत्राहुनी विशेष गाडे शिष्यावरी प्रेम चढे तो शिष्य न घाली साकडे त्यासी अधिक शरण जावे वर्ते आपल्या वर्णाश्रम मेळी न चाले कदा वाकुडे पावली सदा आत्मरूप वृत्ती रंगली त्याशी शरण आधी जावे पिंड ब्रह्मांड नाशिवंत आत्मरूप एक शाश्वत हे जाणून सदा विरक्त त्याशी शरण आधी जावे पिंड ब्रह्मांड नाशिवंत आत्मरूप ते शाश्वत हे जाणून सदा विरक्त त्याशी शरण आधी जावे शरीर प्रालब्धे भाग्य आले अथवा एकदाची सर्व बुडाले परिहंस माशक नकळे त्याशी आधी शरण जावे पिपिलिका आणि कमलासन इंद्र आणि दारिद्र्य दिन राजा रंकावगे समान त्याशी शरणादी जावे वैकुंठापासून नागलोकापर्यंत भूतापासून ज्या ज्या दिसत त्या त्या हरिरूप भासत त्याशी शरणादी जावे जैसे नाना घागरी आणि एक रांजन त्यात भासे एक चंड किरण तैसे त्याशी न दिसे त्रिपुर भाषण त्याशी शरणा आधी जावे जो बोले जनेवा भिंडे परी ज्याची समाधी न मोडे वाद प्रतिवाद न आवडे त्याशी शरणादी जावे पृथ्वीचे राजे भाग्यवंत नित्य ज्याच्या दर्शना येत परी मी थोर निपुजे हेत त्याशी शरणादी जावे भाग्यवंताशी करिता स्तवन दिनद्रुबळाचे हेळन हे ज्याच्यापाशी नाही लक्षण त्याशी शरणादी जावे प्रपंच झाला किंवा नाही हे स्मरण नसे काही जो बुडाला ब्रह्मानंद डोही त्याशी शरण आधी जावे इतके लक्षणी अलंकृत त्यावरी गुरु भजनी नित्य हेत प्रेमभारे सदा डुलत त्याशी शरणादी जावे ज्याशी हरिकीर्तनी आवडी संत दर्शना घाली उडी दर्शन तीर्थक्षेत्र महिमान खंडी त्याशी शरणादी जावे जितू इतुक्या हा चिन्नी मंडित पूर्ण महाराज स्वामी ऋषी संदापिन त्याशी आश्रमापुढे शेष नारायण लोटांगण घालते संदीपान करिता अनुष्ठान ते कळले आले रामकृष्ण तत्काळ बाहेर आले धावून सद्गत जाहले जन्मारब्धते अनुष्ठान फळ घरा आला वैकुंठपाळ ऋषीच्या नेत्री वाहे प्रेम जळ धावून घन निळ पाय धरे संदीपाने कृष्णाशी उचलुनी हृदय धरला मनमोहन मने बारे तुझे दुर्लभ दर्शन ब्रह्मादी देवता समजता ऋषीने बलभद्राशी दिदले क्षेम सुदामा आलिंगला सप्रेम आसिनी बैसवणे विप्रोत्तम वार्ताश्रेम पुसतसे हरिणे सांगितले वर्तमान मने स्वामीसी आम्ही आलो शरण तन मन धनेसी अनन्य म्हणून चरण धरियले संदीपान मने कृष्णाता तू जगद्गुरु जगतपिता तुझे नामे वदने गाता सकल दुरित हरे तुवा हंस रूपे करुणी उपदेशला चतुरान संकादिका सहित ज्ञान उपदेशुनी उद्धारले तू मायान नियता ऋषिकेशी पूर्ण ब्रह्मानंद ज्ञानराशी तू न मज शरण आलासे हेचे आश्चर्य वाटत रे
तू सकल देवाचा निर्मिता, आज अर्जित करता हरता, त्या तुझ देव की माता वासुदेव पिता, हेचे आश्चर्य वाटते. तू निर्गुण निसंग निर्विकार, सदा तृप्त वैभंतर, तू गोकुळी करसी चोरे, हेचे आश्चर्य वाटते. तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी, महातापसी वंदिती शिरी, तो रासमंडळी भोगशी नारी, हेचे आश्चर्य वाटते. तू सकाळाशी शासन करता, मायेने बागुला आला रे म्हणता, भयभीत होशी अनंता, हेचे आश्चर्य वाटते. तुझ ते अनन्य शरण, त्याचे संकटे वारे तू भगवान, ते तू यज्ञपत्न्या मागसी अन्न, हेचे आश्चर्य वाटते. तू त्रिविक्रम रूप धरले, पूर्वी बली दर्पहरण केले, त्या तुझ मायेने पाळण्यात निजविले, हेचे आश्चर्य वाटते. योगायोग जे साधती, त्याचे दर्शन दे तू अनंत, तू गवळ्या समेखाशी भात, हेचे आश्चर्य वाटते. मज द्यावयाशी थोरपण, आश्रमा आला शेष नारायण, लोकसंग्रहा कारण, गुरुभजन वाढावया, ऐका श्रोते हो सावधान, गुरुभक्ताचे कैशी लक्षण, परमपितादि नारायण, तोची शरण गुरु रे घे, जे तन मन धनेशे शरण, गुरु वचन जासी प्रमाण, ते न पाहे गुरुचे दोष गुण, हेचे लक्षण शिष्याचे, गुरु सांगते तेचे आचारती, गुरु समान आपण न म्हणती, दिवसेंदिवस चाडे चढे भक्ती, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु हा केवळ ईश्वर, मज लागी धरला अवतार, ऐसा म्हणे दृढ निर्धार, हेचे लक्षण शिष्याचे. मी एक जाणता सर्वज्ञ, गुरु सनिधन मिरवी योग्यपण, घडोघडे आठवी गुरुचरण, हेचे लक्षण शिष्याचे. सकल देवाहुनी आगळे, गुरुस्वरूप जेने निर्धारिले, मन गुरुपदीचे लंपट झाले, तेचे लक्षण शिष्याचे. सारासार विचार, गुरुमुख ते ऐकते निरंतर, आवडे अद्वैत शास्त्र ही हरिचरित्र, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु वचना कारणे सत्य, प्राणवेचा वया उदित, तेथे धनाशी काय सामात, हेचे लक्षण शिष्याचे. जे जे दिसे चराचर, ते गुरुरूप होय पाहे निर्धार, गुरुवचन्य पूजे तिरस्कर, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु सांगे जय हित गोष्टी, ते सदा धरी हृदय संपुटे, प्रवृत्ती शास्त्रावरी नाही दृष्टी, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु नामस्मरणाचा ध्वज, अखंड उभरला तेजपुंज, गुरु सेवा करिता निपुजे लाज, हेचे लक्षण शिष्याचे. अनुष्ठान गुरुमूर्तीचे ध्यान, पूजेचे मूळ जे गुरुचरण, गुरु नाम मंत्र जे जपा करण, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु तीर्थ करी प्राशन, सदा गुण गौरव गायन, हरी गुरु रूप देखे समान, हेचे लक्षण शिष्याचे. माझे शरीरासो बहुकाळ, मज गुरुसेवा घडो निर्मळ, गुरु भेटी उता वेळ, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु निंदा ऐकता जाण, बोटे घालू बुजे कान, पुन्हा न पाहे त्याचे वदन, हेचे लक्षण शिष्याचे. जारण मारण अनुष्ठान, वादिवाद पैशून्य, कुटलिता निद्रा नावडे मनातून, हेचे लक्षण शिष्याचे. अद्भुत प्रज्ञा जवळी असे, चातुर्य कलार दैवसे, अंगी सद्भाव विशेष दिसे, तेचे लक्षण शिष्याचे. सर्वस्वेशी अति उदार, गुरु कार्यासी सदा सादर, लौकिकावरी नाही भार, हेचे लक्षण शिष्याचे. जे देशी वसे गुरुनाथ, तिजून जरी आला मारुत, त्याशी शेमदावया धावत, हेचे लक्षण शिष्याचे. सदा जपे सद्गुरु नाम, तेने वितळी कोदक्राम, गेले लोभ मत्सर मोह भ्रम, हेचे लक्षण शिष्याचे. नामते कुमार गानाचारी, तेथे न बसे क्षणभरी, वेदाज्ञावंदी जोशिरी, हेचे लक्षण शिष्याचे. गुरु शिष्याचे लक्षण सांगितले बहु निवडून, ही भूषणे लेजे संपूर्ण, त्याचे दर्शन दुर्लभ, ही चिन्हे अंगीय नसतेची गुरुत्व भोगती, सदा अंतरी पापमती, त्याची संगती न धरावी, अंगी नसते किंचित दान, परसंगी दावती डोलवून, सरड तुक विजयशी मान, तैशीच न संगती धरावी, संत मूर्ती सदा निंदी, नसतेची शास्त्र प्रतिपादी, कुमार्ग दावणे भोळे भोंदी, त्यासी संगती न धरावी, हरिहर चरित्रे पावन सर्वथा, म्हणे व्यर्थ काय गाता, मीच सर्वात म्हणे जाणता, त्याची संगती न धरावी, नावडे हरि कीर्तन कधी, तीर्थक्षेत्र महिमा उच्छेदनी, मज पूजा म्हणे सर्वादी आदी, त्याची संगती न धरावी, माझे शिष्य व्हा म्हणून, भलत्या आणि ओढून, नसतेच मंत्र सांगे करणे, त्याची संगती न धरावी, मद्यापी जैसा बडबडत, वाचाळे बडे भाविका गोवित, आपले अंगी नाही प्रचित, त्याशी संगती न धरावी, शिष्याशी सांगे दटावुनी, माझे करावे बरवे पूजन, नाहीतरी तुम्हा शापिन, त्याशी संगती न धरावी, म्हणे आम्ही ज्ञानी मुक्त, झालो सकळ कर्मातीत, वेद विरुद्ध ज्याचे स्थापित, त्याशी संगती न धरावी, नाही इंद्रियाशी कदा शांती, जवळ काम क्रोध दुमदुमती, तरलो म्हणून लोका सांगती, त्याशी संगती न धरावी, प्रत्यया न येता श्रीरंग, लटकेच दावे तो वरते सोंग, त्याचा न तुटे भवरोग, त्याची संगती न धरावी,
सर्पाच्या माथा मनी दिसत, परे घेऊ जाता बहुत अनर्थ. तैसा झाला जरी विद्यावंत, त्याची संगत न धरावी. इतर संताची निंदा करी, देखता दुःख उपजे अंतरी. चढला अहंकृतीच्या गडावरी, त्याची संगती न धरावी. ज्ञान हरगुण त्यागीजे, ऐसे गुरुगीता ते वचन गौजे. दयाहीन देश देखिजे, तोही त्यागीजे जे सर्वथा. स्नेहावीन बंधुवर्ग, दुर्मुखी स्त्रियांची करिजे त्याग. तैसे जे दृष्ट दाविती कुमार्ग, त्याचाही त्याग करावा. शिष्याचरती अधर्म, करती व्याभिचार कर्म, त्यासी नामरती क्रोध क्राम, तेही शिष्य त्यागावे. गुरु सांगे हितोपदेश, ज्याशी वाटे जैसे विष. गुरु होऊन म्हणती आम्ही विशेष, तेही शिष्य त्याजावे. गुरु देखता दाविती मर्यादा, मागे कदा न कल्पती निंदा. स्वामी स्थिती प्रवर्ता ते वादा, तोही शिष्य त्याजावे. असो जैसा पुत्र भ्रष्टीला, तो सर्वेशी जैसा बहिष्कारीला. तैसा तो शिष्य आपुला न म्हणावा कदाही. म्हणून ही सद्गुरु एक संदीपान, शिष्य ते शेष नारायण. जैरी परिसास लोह मिळती पूर्ण, तरीच सुवर्ण होय तेथे. असो ज्याचे श्वासी जन्मले वेद, ज्याचे गुरु काय करील बोध. परी लोक संग्रहार्थ गोविंद, दावे विषित गुरुसेवा. 64 दिवसापर्यंत गुरुगृही राहिले रमाकांत. 64 कला समस्त अभ्यासीला श्रीरंगे. 14 विद्या 64 कळा, सकल अभ्यासित मेघ सावळा. जैशी करतळाचा आवळा, तैसा विद्या आकळीत. परी सर्वात आत्मज्ञान, त्याहुनी सकल कळा शून्य. तो आत्मकळा संदीपान, श्रीकृष्णाशी उपदेशी. तो साधन चतुष्ट संयुक्त, अनुतापी तो शिष्य विरक्त. तेरे ज्ञान सद्गुरुनाथ, सर्व ठेवी आपुले. भंगल्या ताटात जीवन, कायसे व्यर्थ घालून. जैसे सुंदर राजकन्या नेऊन, षण्डा प्रतिदी दली. म्हणून पूर्ण पात्र जगज्जीवन, तो त्रिभुवनाचे साठवण. त्याचे उपदेशी संदीपान, निज ज्ञान ऐका ते. तिघे समोर बैसवनी, संदीपान वर्षे कृपावघन. जैसे ते मने सर्व दृष्टा तू कृष्ण, दुजे पण नाही तुझ. तू आज व्याव्य निर्मळ, तुझे या स्वरूपा नाही चळ. जगडांबर परसा सकळ, अविद्यामय लटकेची. गुरु मने श्रीकृष्ण, स्वरूप स्फुरण व्हावया काय कारण. वस्तू निर्विकार निर्गुण, तेथे त्रिगुण का झाले. ऐकून श्रीकृष्णाचे बोल, ऋषी येते सुखाचे डोल. ऐका ते निरूपण रसाळ, जे अधिकारी ज्ञानाचे. ऋषी म्हणे हरी एक सावधान, तुझेचे सांगतो ज्ञान. जैसे प्रलाब्धयाचे शिर घेऊन, त्यासे न विद्या दाविजे. तुवा पुसले स्फुरण कैसे, तरी स्वमुखीचे असता परमपुरुषे. अहम ब्रह्मास्मी ध्वनुन विशेषे, उठते झाली स्वस्वरूपे. जैसा सागरे उठे लहरी, तैसा ध्वनी गे उठले चिदंबरी. की पहुडल्या ते शुकशे जेवरी, तो जागा होय स्वैच्छे. मुळी उठली जे ध्वनी, परमपुरुषापासून. प्रकृती म्हणून तिज लागुनी, आदी जननी ज्ञानकळा. जैसा दीप आणि ज्योती, की शात कुंभ आणि कांती. की रत्न आणि ती कला निश्चती, अभेद स्थिती न मोडे. की तरंग आणि नीर, की तंतू आणि वस्त्र. की धातू आणि पात्र, लोह आणि शस्त्र अभेद. की गुळ आणि गोडी अभेद, वाद्या किंवा नाद. की ओंकार आणि ध्वनी विषेद, एक रूप वर्तते. जैशी प्रकृती आणि पुरुष निर्धारी, अभेद रूप निर्विकारी. तिचे पोटी इच्छा शक्ती सुंदरी, जाहली गुला शोभनी ते. इच्छा देवी कर्णकुमारी, पुरुष सक्ते झाली गरोदरी. सृष्टी करावया अंतरी, अहंकृती धरली तिने देव त्रिविध अहंकार. तिचपासून झाले साचार, त्रिशक्ती स्वरूप चतुर. तोही तेची झाली ती ठाई. सत्वगुणे ज्ञानशक्ती झाली, रजोगुणे क्रियाशक्ती विराडली. तमोगुणे ती द्रव्यशक्ती बोलली, तिने नटले स्वरूप ते. द्रव्यशक्ती आधारे तमोगुण, विषय निर्माले जाण. शब्द स्पर्श रूपस्पर्श गंधगुण, पंचतत्मान्मात्रतेची पै. क्रियाशक्तीच्या संवासे, तमोगुणे व्याल पंचके तिने. ज्ञानेंद्रिय ते पंचक, जाहले पूर्ण कामांद्रक दुसरे. ज्ञान प्रपंचक तिसरे, आता सत्वे ज्ञानशक्ती आधारे. अंतःकरण पंचके कसरे, ज्ञानमय ओतिले. ऐसे ते पंचके विशेषे, ती मिळाली परस्पर प्रवेशे. मग करदम करुणी परमपुरुषे, दोन भाग पै केले. उत्तम भाग तो हिरण्यगर्भ केवळ, आसार भाग विराट ढिसळ. पंचभूतात्मक निखिल, पिंड ब्रह्मांड रचियले. जैशी पायऱ्याची कोठी फुटली, की तेथे कोठ्यावधी रवाळ झाली. की अग्निस्फुलिंगाची कल्लोळी, बहुत जैसा पसरला. की आकाशी मेघ एक धार सोडी, ज्याचे बिंदू होती लक्ष कोंडी. अहम ध्वनी निरसे परवेडी, जीव जाहले अपार. जीव शिव हे दोन्ही पक्षी, बैसले या प्रपंच वृक्षी. शिव पूर्ण ज्ञानी
सर्वसाक्षी जीवलक्षी विषयाते तेने जीवासी झाला भ्रम विसरला आपला निजधाम 84 लक्ष योनी ग्राम हिंडिता कष्टी होतसे त्या जीवाची करावया सोडवन श्रीकृष्ण तू झालासी सगुण तुझ्या कृपा लोकाने करुण जीव सकल उद्धारते तू सर्वातीत सर्वश्रेष्ठ तुझा होण कोणी नाही वरिष्ठ तुझ्या मायेने खेळ उत्कृष्ट हा जगडंबर पसरला स्थूळ लिंग कारण महाकारण विराट हिरण्यगर्भ चालक पूर्ण महतत्व माये कुरुड भिन्न स्वरूप निर्वाण हरी तुझे जागृती स्वप्न सुषुप्तुरिया सृष्टी स्थिती प्रलय सर्व साक्षिणी माया याहुनी स्वरूप तुझे यादव राया वेगळेची जानपा विश्व तैसेची प्राज्ञ प्रत्यमात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र परमात्मा त्याहुनी वेगळा तू आत्मा रामा यादव कुलतिलका नेत्रकंठ हृदय मूर्धनी सूर्य ज्योतिर्लोक आदी करुणी महरलोक ते ब्रह्मज्ञानी यासी चक्रपाणी तू वेगळा अकार उकार मकार तिन्ही मिळवणे पूर्ण ओमकार त्याहुनी स्वरूप तुझे निर्विकार पुतना पान प्राण शोषका रज सत्व तमो गुण चौथा शुद्ध सत्व निरसोन तू सचितानंद निर्वाण कंसांतका श्रीरंगा वैखरी मध्यमा पश्यंती परा चहूब वाचता ते शराक्षर परा तो तू परात परसोयरा कालिया मर्दन श्रीकृष्णा जारज अंडज उद्भदज चौथी खानी नाव स्वदेज त्याहुनी वेगळा तू तेजपुंज गोपी मानसर राजहंसा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद चौथा अथर्वेद वर्ण प्रसिद्ध त्याहुनी वेगळा तू ब्रह्मानंद वृंदावन विलासिया स्थूल प्रविविक्ती स्वरूप भाव स्वरूपानंदादी भोग सर्व त्याहुनी तू वेगळा स्वयंदेव गोवर्धन गिरिधरा सलोकता समीपता सुरूपता सगुण सायुज्यता याहुनी वेगळा तू तत्वता अगबकनाशक गोपाळा विजती स्वजती स्वगत भेद याहुनी वेगळा तू जगत्स्फुरंद क्रंद आज आजित तू शुद्धा बुद्ध राधिका मानस मोहना जललक्षण अहलक्षण तिसरे ते जलधलक्षण त्याहुनी ते स्वरूप तू निर्वाण क्षीरसागर विहारिया द्वैत अद्वैत महाद्वैत भूनिर अनळ अनिल भूमातीत तोच पूर्ण ब्रह्म शाश्वत कमलोद्भव जनक तू पंचवेग विषया वेगळा गंधाविषयी उर्वीपासून जाहला त्याहुनी तू निराळा इंद्रियादेव श्रीहरे रसविषय आपापासून रूपविषय तेजस्थानी त्याहुनी वेगळा तो मोक्षदानी वैकुंठपुर निवासिया स्पर्शविषय सोमोरी शब्दविषय झाला पुरस्करी त्याहुनी वेगळा निर्विकारी गोपी वसनकहारका अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञान विज्ञानमयो अज्ञानमयो पंचक्रोशीतून तू अव्यय जगद्वंद्या सर्वेशा अन्यापासून स्थूळ देह तो कोशजान अन्नमय त्याहुनी वेगळा तू निश्चय गजस्य जनकप्रिया करा प्राणानी आपान व्यान समान उदान हा प्राणमय कोश नव्हे तू पूर्ण मधु मुर नरकनाशना वाचा पाणी पाद शिष्ण गुद मानस सहित मनोदय कोश प्रसिद्ध त्याहुनी वेगळा तू पूर्णानंद गोपी कुश कुंकुमार्दना श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा घ्राण बुद्धी सहित विद्यान मन कोशजान त्याहुनी वेगळा तू नारायण कुंच दुर्गविराहा सर्वांचे जे का कारण अविद्या चातुर्य ज्ञान तो आनंदमय कोश तू त्यासी भिन्न घस गोचर गोचर गोपते त्याग अत्याग त्यागादि त्याग त्याहुनी परमा तू सार भार निर्विकार तू अजविंग मुरलीधरा साकार साभास चौथे जाणे जे निराभास त्याहुनी तू परंपर पहुंस तृणाव्रत प्राणहरणा अविद्यामय चारी प्रलय पाचवा केवळ ज्ञानमय त्याहुनी वेगळा तू अद्वय गोपी जनाब्देशा पिंडीच्या ते नित्य प्रबळते निद्रा मरणासमते अवधारा निद्रे विरहित तू यादवेंद्रा समीरधरा केशवा महाप्रलय ते मरण स्थूलदेह जायने नासून ते षडविकारा सहित पूर्ण मरण जन्म मरणोचका आस्ते जायते वर्धते विपीनमते ते अपक्षयते तो हे दामोदरा यादवपते याहुन परते स्वरूप तुझे विनश्यंती विकार साहवा षडविकारा रहित तू कमला धवा जगत्व्यापका तू आदि सर्वा माया चक्र चालका असो ब्रह्मांडीचे नित्य प्रलय पाहे चारी युगे सहस्त्र वेळा जाये तो एक दीन ब्रह्माची या होय दानव शिक्षा कारणा या
याप्रमाणे रात्री निद्रा परमेष्टी करी अवधारा, तो सृष्टी बुडे एक सरा, एक उदरा श्रीपते 32 लक्ष गावे चढे पाणी, इतकेच ब्रह्मांड जाय बुडूनी, सप्तचिरंजीव शशितरडी जाती लोपोनी सर्वेशा, मागुती ब्रह्मा जागा होत यथा पूर्व कल्पयात, पुन्हा सा तैसे चिरची निश्चित, तुझा सूत परमात्मया, ह्या ब्रह्मांडीचा निरप्रलय जाण, एक महाप्रलयीची खून, तेचे ब्रह्मादिका संहारण, होय एक करधरा, आधी अनावृष्टी सतसंवत्सर, तेने होईल जीवसंहार, द्वादशांकर निरंतर, तपती होय शतकटा, सप्तसागर शोषुवनी वडवानळ, जारील सर्व उर्मिमंडळ, सप्तपाताळे जाळतील, शेषमोग्न्याग्ने सर्वेशा, मग वाराण शुंडीशी ऐशे धार, मेघ वर्षतील सतसंवत्सर, पृथ्वीची राखांडी समग्र, विरेल प्रलयी या देवेंद्रा, जया त्या जळाशी तेज गाळील, तेजाचे प्रभंजन प्राशील, त्या समीराच्या ते निराळ, तेने ग्राशील पद्मनाभा, नभाशी ग्रासील तमोगुणे, तम होय रजिलीन, रज जाय सत्वी मिळवून, कमलाक्ष पत्राक्ष मुरारी, सत्व सामावे ते महतत्वात, तेचे हरपे मूळ मायेत, मूळ माया पुरुषात मिळत, वेदवंद्या माधवा, पुरुष तोची ओमकार, माया तेची ध्वनी निर्धार, हे स्वरूप लीन होय ती साचार, तेची निर्विकार स्वरूप तू, वैकुंठ कैलास क्षीरसागरा, वरुणी झाला निराकरा, हे स्वरूप हरी साचारा, आता पुरे काय पुससे, असे ऐसे सांगता संदीपान, समाधिस्थ झाला जगज्जीवन, ब्रह्मानंदी सागरी लीन, ऋषी झाला ते वधा, राहिले गुरु शिष्यपण, राहिले वेदांत निरूपण, स्वरूपा निर्वाग्नि निमग्न, अवघे झाले एकदाचे, निरसुनी सकळा आधी, लागली केवळ अक्षय समाधी, हरपली मन चित्तबुद्धी, सर्व उपाधी विराले, स्वानंद लहरी जिरवून, सावध झाला संदीपान, म्हणे हे कृष्णा वासुदेव नंदन, समाधी ग्रासून सावध होये, राजीवत नेत्र चालले, हरीने तेव्हा उघडले, अष्टभावांगी दाटले, वेदांचे नकळे सौख्यजे का, मग उठूनी पुतना प्राणहरण, ऋषीशी साष्टांग केले नमन, हृदयी दृढ घरी संदेपान, मनमोहनासी ते वधा, सकळ विद्या माझे मुकुटमणी, हे अध्यात्मविद्या रत्नखानी, हे ब्रह्मविद्याने ती प्राणी, नाना योनी भोगती, आत्मविद्याने ती मूड, नरक भोगती अनेक मूड, नाना शास्त्रांचे काबाड, काय व्यर्थ करुणिया, जरी केली नाना तीर्थे, भस्म लाविले शरीराते, काय करुणिया तपाते, आत्मप्राप्ती नाही जो, केले जरी कोटी यज्ञ, मेरू इतके सुवर्णदान, तरी आत्मप्राप्ती वाचून, प्राणीन तरती सर्वथा, तेने केले देहदंडन, पुराण पठन अथवा गायन, काय जटाभार राखून, आत्मप्राप्ती वाचुनी, असो संपूर्ण ब्रह्मविद्या, संदीपन देत जगद्वंद्या, ज्याचे नाम घेता सकल विद्या, तुटून जाती क्षणमात्रे, यावरी स्त्रियेशी संदीपान, सांगे ऐकांती जाऊन, घरा आले शेष नारायण, त्यांचे सेवे कारण सांगू नको, आमचे पूर्व पुण्य समर्थ, घरी आला रमानाथ, हा त्रिभुवन नायक समर्थ, याशी कार्य सांगू नको, एके दिवशी संदीपान, करावया गेला अनुष्ठान, मागे आश्रमे शेष नारायण, सुधमासहित बैसले, तो घरात गुरुपत्नी बोलत, सप्तदीन परिजन्य वर्षत, काष्टे नाहीत घरात, कैसे आता करावे, कानी ऐकताच ऐशे वचन, तटकाल उठले तिघे जण, शास्त्र पुस्तके ठेवली बांधून, अरण्याप्रती चालले, शुक्र काष्टे मोडूनी, मोळ्या बांधून तिघे जणी, आश्रमी परतले ते चिक्षणे, तो परिजन्य पडला असंभव, चहूकडून दाटला पूर, ओहळंग गंगा भरल्या समग्र, तिघे मस्तके धरुणे काष्टाभार, तैशेची येती त्वरेडे, संदीपान आला आश्रमी, तो न दिसते राम ऋषिकेशी, मग पुसे स्वस्त्रीशी, कोठे गेले रामकृष्ण, की तुवा काही सांगितले कारण, तो ते ऋषिपत्न्या बोले वचन, ग्रहात काष्टे नाहीत म्हणून मी बोलले स्वभावेचे, ऋषी म्हणे याची कार्याते, उठून गेले अरण्यपंते, आहा मूर्खे वैकुंठपती ते, काय कार्य सांगितले, परमनष्टा तुझ्या स्त्रिया, महाअवसौच्या निर्दया, वना धाडिले यादवराना, अनर्थ तोर केला हो, महानिर्दय स्त्रियांची जाती, कपट नाटकी असत्य बोलती, कार्याकार न ओळखते, अहम्मती बोलोनी आहा मूर्खा काय केले, शेष नारायणा वना धाडिले, बोलता ऋषीची या डोळा अश्रू दाटले, कंठ झाला सद्गतीत, अरण्यपंथे ऋषी जात, अष्टभावे सद्गतीत, नाम घेऊनी हका फोडित, करुणा भारित हृदय जाहले, हे रामा हे कृष्णा, हे मुरुदरे हे जनार्दना, हे कंसांतका मधुमसूदना, कालिया मर्दना कैट
भारी, हे भक्त जनमानस राजहंसा, हे कृष्णा अविद्या विपिन हुतंशा, हे वैकुंठपते रमाविलसा, कोणे वने पाहू तू ते, आहा कमलाक्षपत्रा श्रीरंगा, मनमोहना कोमालंगा, पुराणपुरुषा मम हृत्प्रद भृंगा, कोणे वन पाहू तू ते, तो वर्षत घोर घन, धुरून येता देखिले जगज्जीवन, सवे सुदामादेव संकर्षण, काष्टे घेऊन येती घे, जैसी धेनू धावे वत्स देखुनी, तैसा धावला संदीपान, हरीच्या कंठी मिठी घालून, स्पुंदो स्पुंदुनी रडतसे, कृष्णा तुझ पूजितो योगेश्वर, आम्हे माथा दिदला काष्टाभार, तैशी आश्रमी आला सत्वर, उतरती भार कष्टांचे, तो ऋषपत्नी बाहेर धावत, हरीच्या कंठी मिठी घालत, स्पुंदो स्पुंदुनी रडत, मने अन्याय केला म्या, आहा वत्सा माझ्या श्रीकृष्णा, कोमाल गात्रा शतपत्र नयना, म्यान सांगता पीतवा वासना, का तू गेला शिवनाते, श्रीकृष्ण म्हणे ऐक माते, आम्ही सेवा करावी भावार्थे, आम्हासी थोरते गुरुदास परत्वे, अनेक काही न आवडे, ज्याशी गुरुसेवा न आवडे यथार्थ, काय जाळावा त्याचा परमार्थ, गुरुसेवेन विद्या समस्त, अविद्या होती जानपा, जो कंटाळे गुरुसेवेशी, किडे पडले त्याच्या ज्ञानाशी, जो स्वामीशी आपल्या देशी, तो महानरकाशी जाईल, तो साही शास्त्र आला पडून, तेने केले दान तपकीर्तन, त्याचे देव जरी आले शरण, न करता गुरु भोजन तरेना, काय कोरडा करुणी तप जप, व्यर्थ ध्यान खटाटोप, काय जाळावा त्याचा प्रताप, गुरुस्वरूप नाठवी जो, सद्गुरूचे स्मरण न करी, नाठवी गुरुमूर्ती अंतरी, जो बुडाला अघोरे, चंद्राकावरी दुरात्मा, सद्गुरूचे नाम सांगता, लाजे ज्याच्या चित्ता, त्या चांडाळाचे मुख देखता, सचेल स्नान करावे, गुरुचरणी मन न ठेवता, व्यर्थ काय चाटावी कविता, तो ज्ञान सांगे तो तत्वता, मध्यपियाशी भाषण, असो कृष्णा गुरुचे गही, अपार संपत्ती भरली ते समयी, ते शक्राचे ते वस्तू नाही, ते आणून पूर्वीसे, वस्त्रे आभरणे धनाच्या राशी, श्रीकृष्ण देत गुरुपत्नीशी, 64 दिवशी गुरुग्रहवासे, शेष श्रीकृष्ण जाहले, मग जोडोने दोन्ही कर, उभे राहिले गुरुसमोर, सद्गदित होणे अंतर, संदीपणाशी बोलती, काही मागाजी गुरुदक्षिणा, ऐसे बोले वैकुंठनाना, संदीपान बोले जगद्भूषणा, काही वासना नैसेची, तू आम्हासी गुरुदक्षिणा देऊनी, जाऊ पाहसी चक्रपाणी, तुझ सोडून मन ठेविल तो ध्याने, तोचे अभागी जाणीजे, सोडून या तुझे ध्यान, शूद्र देवतांचे करी भजन, तुझे नामे विनमुख पूर्ण, तोचे अभागी जाणीजे, शुभदायक तुझे ज्ञान जन्म कर्म, तो सर्वतान आयके अधम, तूच टाकून इच्छी धनकाम, तोचे अभागी जाणीजे, जगद्वंद्या तुझे विलोकता मुख, हरपे आपकार जन्मीचे दुःख, तुझ टाकून इच्छी स्वर्ग सुख, तोचे अभागी जाणी जे, तू परम पुराण पुरुष निर्गुण, भक्ता लागे झालासी सगुण, तुझ टाकोने करी अनेकांचे ध्यान, तोची अभागी जाणी जे, असो गुरुपत्नी खेद करी, कृष्णा तू आमचा पूर्ण कैवारी, माझा पुत्र बुडाला सागरे, तो आणून दे दक्षिणा, तेवढाच पुत्र होता जाण, पुढे नाही काहीच मग संतान, हरिपुत्राविन शून्य सदन, दे आणून तेवढा, अंधकार पडले आमचे कुळी, हरिप्रताप दीप उजळे, संदीपान मने वनमाळी, करी आज्ञा एवढीचे, हाती धरुणी संदीपणा, समुद्र तीरी आला वैकुंठ राणा, तो सागरी येऊन लागला चरणा, काय ती आज्ञा मज सांगा, हरी म्हणे गुरुसुत देवाहिला, तिमिलेल मत्सारच बोलविला, तो म्हणे ते पांचजन्य दैत्ये भक्षिला, तोची पुषे श्रीहरी, मग समुद्रातरी गुण, हरिने शोधिला पांचजन्य, त्याच्याशी युद्ध करुण, शिर त्याचे छेदिले, त्याच्या पोटात विदरित, तो आत नाही श्री गुरुसुत, मग म्हणे हा मारला व्यर्थ, वर मागत पांचजन्य, हारी इतकाची देईवर, तू करी धरी माझे कलेवर, मजवीन जे तुझवर घालती निर, त्याचे पूजन व्यर्थ व्हावे, मग म्हणे वर दिदला, मग तो पांचजन्य हाती घेतला, पुढे मृत्यू परिषिते हरी गेला, गुरुपुत्राची या कारणे, सूर्यसुती हरीची पूजा करुणी, उभा ठाकला कर जोडुनी, हरी म्हणे गुरुसुता आणुनी, देई सत्वर आत्ताचे, मग त्याचे अतिबाहिक देह होते, लिंग देह म्हणती त्याते, यमे शोधून निज हस्ते, हरिपाशी आणले,
हरीने इच्छा मात्रे करुणे दिव्य देह निर्मिला तेची गुणे गुरुपुत्र हाती धरुणे गुरु आश्रमा पातला संतोषला संदीपान कृष्णाश दिदल्या लंकिन गुरुकांता करी लिंबलोन कृष्णावृण ते वदा मने हरी तुझ वारुण मी जाईन वाळून अद्भुत केले तुवा करणे ब्रह्मादिका अगम्य असो आज्ञादेव घेऊन गुरुपाशी श्रीकृष्ण आले मथुरेशी आता उद्भव जाईल गोकुळेशी गोपकांशी बोधावया हा अध्याय जो विसावा तो केवळ संतांचा प्राण विसावा अर्थ घेता जो विसावा मंत्र हृदय ठासावे हरिविजय ग्रंथ वैरागर त्याशी विसावा हा हिरा थोर प्राण प्रकाशमय निर्विकार जो हरिजाचे निजभक्त ऐसा हा विसावा हिरा हृदय पदकी जडावा बरा जरण मारण जन्म मरणेर धारा तेने तुमचा चुकतील का घेता जन्म मरणाचा धावा हा विसाव्यात घ्या विसावा पूर्ण करतील मनोभावा आपण श्रीहरी येऊन या तो करीत सद्गुरु सेवा त्याच्या हाती चढे विसावा या विसाव्याचा अर्थ सांगावा सर्व कार्य टाकून या नाना विसावा हाची शेष यावरी पोहडला रमाविलास जेही जे सोडले माया आशापाश तोची विसावा झोंबती की विसावा हे पंढरीना नगर येथे विसावला रुक्मिणीवर हा पुण्य भाव पुंडलिका समोर उभा तष्टित सर्वदा जैशी भारता माझी गीता थोर तैसा हरिविजय विसावा सार की नक्षत्रा माझे रोहिणीवर तैसा साचार विसावा की रसा माझी थोर अमृत तैसा विसावा सुरस बहुत की त्रिदशा माझे शशीनाथ विसावा सत्य तैसीच हा की भोगिया माझे दशशत वक्त्र की नवग्रहा माझे दशशतकार तैसाचे विसावा सुंदर हरिविजया माझी पै जे प्रवृत्ती शास्त्रे ऐकिता भागले बहुत ग्रंथ वाचिता ते विसाव्यात तत्वता विसावती हे चिसाच ब्रह्मानंद यावेंद्रा जगत्व्यापिका श्रीकरधरा ह्याचे वर देई सत्वरा विसावा अंतर माझी भरो इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत श्रोतेव चतुर पंडित परसुतो विष्मतोध्याय गूढः गोपाल कृष्ण भगवान की जय।